नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। यावर्षी 30 डिसेंबर म्हणजे सोमवारी सोमवती अमावस्या आलेली आहे। वर्षाच्या अखेरीस आलेली ही सोमवती अमावस्या अनेक दुर्मिळ योग घेऊन आली आहे। सोमवती अमावस्येला तुलसी आणि पितरांचे पूजन करण्याला खूप महत्त्व आहे। त्यामुळे सोमवती अमावस्येला तुलसी आणि पितरांचे पूजन कसे करावे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला अधिक महत्त्व आहे। अमावस्या दर महिन्याला येत असते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात। दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते, परंतु ज्यांना शक्य नसेल अशांनी निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी। सोमवार हा भगवान शंकराचा वार आहे, परंतु आपल्याकडे एकट्या शंकराची पूजा करण्याचा प्रघात नाही। शिव आणि शक्ती या दोघांची एकत्रित पूजा केली जाते। सोमवती अमावस्येला देखील शंकर पार्वतीची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे तुळशीचे देखील पूजन केले जाते। तुळशीला हरिप्रिया असे सुद्धा म्हटले जाते। सोमवती अमावस्येला पितरांचे स्मरण केले जाते। त्याचप्रमाणे दान धर्म करून त्यांच्या आत्म्याला शांती प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना केली जाते। या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा केली जाते। त्याचप्रमाणे गरिबांना दानधर्म, समाजसेवा, मातृसेवा, पितृसेवा केली जाते। अशी सेवा केल्याने 10 पटीने जास्त पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते। ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल तर त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी। असे केल्याने पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। सोमवती अमावस्येला शक्य असल्यास सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे। नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरच्या घरी स्नान करताना गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगा नद्यांचे स्मरण करावे। शिवशंकराची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फूल, अक्षता वाहून पूजा करावी। त्याचप्रमाणे धूप आणि दीप लावावा। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत माळ ओढावी। नवीन वर्षात पदार्पण करताना पितरांचे आणि तुळशी रूपाने भगवान विष्णूचे आशीर्वाद घेणे अधिकच चांगले आहे। त्यामुळे सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुळशी आणि पितृपूजन करा। 1 जानेवारी 2025 पासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि हे नवीन वर्षाची सुरुवात आनंदात करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।